श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 6 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी आहे शरद पौर्णिमा। याला कोजागिरी पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते। हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी देवी लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे। कोजागिरी पौर्णिमेला केलेले लक्ष्मीपूजन विशेष मानले जाते। यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते। लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळे धन धान्य वैभव ऐश्वर्य प्राप्त होतं। या दिवशी श्री सूक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम आदीचे पठण करणे शुभ मानले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र 16 कलांनी परिपूर्ण असतो, म्हणून या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं। शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त हा 6 ऑक्टोबर रोजी रात्री 11:45 पासून ते 7 ऑक्टोबर रोजी रात्री 12:34 पर्यंत असणार आहे। यामुळे कोजागिरी पौर्णिमेचे पूजेसाठी आपल्याला 49 मिनिटं मिळणार आहेत। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो। या दिवशी करणाऱ्या व्रताला कोजागर व्रत म्हणतात। या दिवशी उपवास करून रात्री लक्ष्मी देवीसह ऐरावत रूढ इंद्र यांची पूजा करावी। या पूजेनंतर चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा। दूध आटवून त्यात साखर, केशर, पिस्ता, चारोळी, मखाना, जायफळ वगैरे गोष्टी घालून नैवेद्य दाखवला जातो। देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे, तसेच ते आप्तेष्टांसह स्वतः ग्रहण करावे। दुधामध्ये रात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते। उत्तरात्रपर्यंत जागरण केले जाते। अशी आख्यायिका सांगितली आहे की या दिवशी उत्तरात्र साक्षात माता लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर भ्रमण करते व लक्ष्मी देवी येऊन कोजागरीत असे विचारते, म्हणून या दिवसाला कोजागिरी म्हणतात। या दिवशी भक्त जागरण करतात व लक्ष्मी देवीच्या स्वागत करण्याकरता घरामध्ये, मंदिरात तसेच घाटावर दीप प्रज्वलित करतात। कोजागिरीच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलामध्ये वर आणि अभय घेऊन भक्तिभावाने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते। जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्याला मी अपार धन धान्य देईल असे म्हणते। कोजागिरी पौर्णिमेला धनाच्या देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो, म्हणून या दिवशी धन प्राप्तीसाठी घरामध्ये सुख समृद्धीसाठी अनेक सेवा आणि उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण तुळशीजवळ ठेवा ही एक वस्तू। ही वस्तू ठेवल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणारच आहे, पण आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळेल, ज्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा उपाय मानला जातो। त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं। आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचं। त्यानंतर स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे। जर शक्य असेल तर या दिवशी आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे। तसेच आवर्जून आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करायचं आहे, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। त्यामधूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते। आवर्जून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं आहे। उंबरठ्याच्या मधोमध आपल्याला एक लाल कुंकवाने स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढायचं। त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात। उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते, तसेच आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर आपल्याला कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक स्वास्तिक काढायचं आहे। मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याच्या पानांनी तोरण हे लावायचं आहे। तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला आवर्जून रांगोळी काढायची आहे। तसेच तिथे लक्ष्मीची पावलं सुद्धा आपल्याला काढायची। एका पावलामध्ये आपल्याला हळद अर्पण करायची आणि एकामध्ये आपल्याला कुंकू हे अर्पण करून घ्यायचं। अशा रीतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या
स्वागताची तयारीही करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची। आपल्याला एका पाटावर लाल रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे, त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला देवीची पूजाही करून घ्यायची आहे। चंद्रोदयानंतर आपल्याला देवीसमोर तुपाचा दिवा हा लावायचा आहे। त्यानंतर आपल्याला देवीला आवर्जून खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक कवडीही लागणार आहे। ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती त्याचप्रमाणे कवडीसुद्धा समुद्र मंथनातूनच आली होती, म्हणूनच माता लक्ष्मीला कवडी ही अतिशय प्रिय आणि आपल्याला याच कवडीपासून हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता तुमच्याकडे कवडी असेल तर ती तुम्ही उपायामध्ये वापरू शकतात, नाहीतर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कवडी खरेदी करून घरी आणण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तुम्ही पांढरी किंवा पिवळ्या रंगाची कवडी ही खरेदी करून घरी आणू शकतात। ही कवडी खरेदी करून घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं। आता या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार। आता दिवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकतात की अगदी तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वाती टाकायची। तसेच हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता करत आहोत, म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच वापरायचं। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे। तसेच आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे। आता या दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, पण ही हळद जी आहे ती आपल्याला 16 वेळा टाकायची आहे, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो। आता आपल्याला हळद टाकायच्या अगोदर सर्वप्रथम हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर 1 चिमूट हळद घ्यायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ती हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची। पुन्हा आपल्याला चिमूटभर हळद घ्यायची। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। पुन्हा ती हळद आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची। अशा रीतीने आपल्याला 16 वेळा मंत्राचा जप करायचा आणि 16 वेळा ही हळद जी आहे ती आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची। त्यानंतर आपल्याला एक कवडी घ्यायची आहे। कवडी तुम्ही पांढरी किंवा पिवळी कोणतीही घेऊ शकतात। कवडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि त्यानंतर ती कवडीसुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची। आता ही प्लेट जी आहे ती आपल्याला उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे तुळस असेल तिथे घेऊन जायची आहे। आता ही प्लेट आपल्याला तुळशी मातेजवळ ठेवायची आहे। तुळशी मातेला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि त्यानंतर माता लक्ष्मीचं स्मरण करायचे। पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची, इच्छापूर्ती होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे। आता हा जो दिवा आपण प्रज्वलित केला आहे तुळशी मातेजवळ, तो दिवा आता 1 तास 2 तासभर प्रज्वलित राहील। तो दिवा शांत झाला की त्यामध्ये असणारी जी कवडी आहे ती आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, ती पुसून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला तुळशीचं जे वृंदावन असतं, तुळशीच्यामध्ये जी माती असते तिथे आपल्याला छोटासा खड्डा करायचा आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ही कवडी जी आहे ती त्या तुळशीच्या मातीमध्ये पुरून घ्यायची आहे। आता जेव्हा तुम्ही कवडी खड्ड्यामध्ये टाकत असतील तेव्हा त्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे। पुन्हा माती टाकून त्याला पुरून घ्यायचं आणि त्यावर पुन्हा आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं। जेव्हा हे तुम्ही उपाय करत आहेत तेव्हा निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या करायच्यात। प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायचा। आता ही जी कवडी आपण तुळशीच्या मातीमध्ये पुरली आहे ती आपल्याला तशीच संपूर्ण वर्षभर ठेवायची। म्हणजे ह्या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही ही कवडी पुरली की पुढच्या कोजागिरी पौर्णिमेपर्यंत आपल्याला ती तशीच ठेवायची आहे। पुढच्या कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा हा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि ती जुनी कवडी आहे ती काढून टाकायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायची आणि नवी कवडी जी आहे ती आपल्याला पुन्हा
त्यांना पुरायची आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो भक्त हा उपाय करेल त्याच्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे। वर्षभर आपल्या घरामध्ये धन, सुख, समृद्धीची कमतरताही पडणार नाही। लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।